आणि आताची आणखी एक मोठी बातमी, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। 25 ऑगस्टला होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालंय। परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे। एमपीएससी परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे। नवीन तारीख ही लवकरच जाहीर केली जाईल। मात्र 25 ऑगस्टला एमपीएससी ची परीक्षा होणार होती, मात्र त्याच दिवशी आयबीपीएसची परीक्षा देखील होणार होती आणि त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती। त्यासाठी पुण्यामध्ये मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलेलं होतं। अखेर आता एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। नवी तारीख ही लवकरच जाहीर केली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आलेलं हे मोठं यश। 258 कृषी विभागाच्या 258 जागांचा देखील एमपीएससी मध्ये समावेश करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। त्यासाठीचं आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे। कृषी विभागाच्या 258 जागांच्या परीक्षेसाठी देखील हे विद्यार्थी ठाम आहेत। त्या संदर्भातला निर्णय एमपीएससीच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला नाही, मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश एमपीएससी मध्ये करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्या संदर्भात मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही आणि त्यामुळे विद्यार्थी अजूनही या आंदोलनावर ठाम आहेत। पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू असून काही विद्यार्थ्यांना यामध्ये भोवळ आलेली आहे। 2 दिवस झाले या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली असली तरी कृषी विभागाच्या जागांसाठी आंदोलन असं सुरू आहे। काही विद्यार्थ्यांची प्रकृती या ठिकाणी बिघडलेली आहे। एमपीएससी आयोगाच्या बैठकीमध्ये परीक्षेसंदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलाय। परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे। मात्र कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश देखील यामध्ये करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। त्या संदर्भात मात्र एमपीएससीनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन यासाठी सुरूच आहे। फक्त परीक्षेसंदर्भातला म्हणजे परीक्षा पुढे ढकलत असल्याचा निर्णय एमपीएससीच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आलेला आहे। नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, तर काही विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी भोवळ आली आहे। परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आमच्या ॲग्रीच्या जागा ऍड होऊन राज्य सेवेची जाहिरात 1,500 प्लस आली पाहिजे। कंबाईनची ग्रुप बी ग्रुप सी ची जाहिरात 15,000 प्लस आली पाहिजे आणि ती येऊ शकते। शेवटची राज्य सेवेची एमसीक्यू एक्झाम आहे, त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका ही आमची सरकारला विनंती आहे। बाकी दुसरं काही नाही। आणि अजून एक हे आंदोलन फक्त एक्झाम पुढेसाठी नाही, जोपर्यंत आमच्या सगळ्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबवलं जाणार नाही। रोहित पवार आपल्या सोबत आहेत। दादा, काय आज जो निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानंतर तुमची काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, एक आहे त्यांनी पुढे ढकलली, पण किती पुढं हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही। तुम्हाला सांगावं लागेल, म्हणजे नोटिफिकेशन काढावं लागेल 1.5 महिना 2 महिना। तुम्ही उगाच पुढे घेणार असाल तर ते मुलांना पटणार नाही। त्याच्याच बरोबर कृषी सेवा ही जी परीक्षा आहे तुम्ही 2 दिवसापूर्वी ट्विट केली, पण ट्विट केलं असलं तरी ते किती दिवसात घेणार हे तरी कुठेतरी काहीतरी स्पष्टपणे सांगावं लागेल, नोटिफिकेशन काढावं लागेल। आणि तिसरी गोष्ट अशी आहे, क आणि ब कंबाईन याच्याबद्दल काहीतरी सांगा, काहीतरी सकारात्मक तुम्ही भूमिका घ्या, मगच कदाचित हे विद्यार्थी शांत बसेल असं वाटतं। महत्वाचा जी मागणी होती अर्थात कृषीच्या जागांच्या संदर्भातले, त्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला दिसत नाही। कृषी सेवाच्या बद्दल 2 दिवसापूर्वी त्यांनी ट्विट केलं की आम्ही पुढे घेऊ, पण ती कधी घेणार, कशी घेणार, किती करणार हे अजून सांगितलेलं नाही। पण तुम्ही नोटिफिकेशन काढणार का? मग मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा की आम्ही पुढच्या 10 दिवसांमध्ये काढतोय, हे तरी कुठेतरी सांगा। दुसरं, कंबाईन बद्दल अजून काही संभ्रम केलेला नाही। कंबाईन बद्दल सुद्धा तुम्ही काय करणार आहात, पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही नोटिफिकेशन काढू, ॲड काढू, हे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक टीव्ही समोर येऊन आता सांगण्याची जरूरत आहे। आणि त्याच्याचबरोबर हे जे काही नोटिफिकेशन काढले नाहीतर जी ट्विट केली किती पुढे ढकलतं हे थोडं कुठेतरी सांगावं लागेल। पण मग आता पुढे नेमकी भूमिका काय असणार आहे या सगळ्या आंदोलकांची, विद्यार्थ्यांची नेमकी आता पुढची भूमिका काय? आता ट्विटवर सगळ्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे, पण आता येतंय काय ह्याचा एक अभ्यास करावा लागेल।
तो पुढच्या अर्धा तासात 1 तासात होईल आणि मग निर्णय जे विद्यार्थी घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ.